आज आपण आहात या बीड जिल्ह्याच्या धर्तीवर आणि राजे शिवछत्रपतींच्या पावनभूमीत असणाऱ्या किल्ले धारूर शहरामध्ये येथे ग्रामीण रुग्णालय धारूर या रुग्णालयामध्ये या धारूर तालुक्यामध्येच कारण रुग्णांची अनेक प्रकारे हेळसांड होत होती, कारण कोणत्याही प्रकारची डायलिसिस सुविधा उपलब्ध नव्हती. परंतु महाडायलिसिस जागतिक किडनी दिवस या दिनाचे औचित्य साधून शिनी हे महाडायलिसिस हा उपक्रम आरोग्य विभागाने राबविला आणि न भूतन भविष्य अतिशय चांगला कार्यक्रम या ग्रामीण रुग्णालय धारूर या ठिकाणी होत असल्यामुळे याचे संचालक आहेत. कारण शासनामार्फत त्यांच्याकडे इन्चार्ज आहे अरविंदगिरी निक्ते सर, आणि आज सरांच्या माध्यमातून अनेक रुग्ण बरे झालेले आहेत. आपण हे लाईव्ह दृश्य पाहू शकता की हे पहा, डायलिसिस विभाग आहे हा, हे धारूर शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे सोयीसुविधा दिलेल्या जातात. हे पहा, आपण हे लाईव्ह दृश्य पाहू शकता की या बीड जिल्हा आरोग्य विभागाला शोभेल असे काम या रुग्णालयामार्फत चालवले जाते. तरी आपण हे महाडायलिसिस स्वास्थ्य आरोग्याची हमी देणारे मोफत डायलिसिस सेवा केंद्र ग्रामीण रुग्णालय धारूर येथे आहोत. कारण नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला फक्त नोंदणीकृत रुग्णांसाठी मोफत इरिथ्रोपोएटिन व आयरन इंजेक्शन मोफत दिले जाते आणि मोफत रक्त तपासणी आणि वैयक्तिक आहार मार्गदर्शन दिवशी अक्षरशः हे सगळं उपक्रम जे आहेत ते रुग्णांना दिले जातात. आपण आपल्याबरोबर आहेत हे डायलिसिसच्या विभागाचे प्रमुख अरविंदजी निक्ते सर. सर, काय सांगता हे जे चांगलं म्हणजे या राजे शिवछत्रपतींच्या पावनभूमीत असणाऱ्या ग्रामीण रुग्णालय धारूर येथे डायलिसिस हे सुरू होऊन अतिशय रुग्णांच्या सेवेसाठी चांगला उपक्रम शासनाने हाती घेतला, त्याबद्दल नमस्कार. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी डॉक्टर अरविंद निक्ते आज आपल्या ग्रामीण रुग्णालय किल्ले धारूर या ठिकाणी असलेल्या महाडायलिसिस सेंटर या ठिकाणी कन्सल्टंट मेडिकल ऑफिसर आणि इन्चार्ज म्हणून काम करतो. हा जो उपक्रम आहे याबद्दल सांगायचं झालं तर प्रधानमंत्री नॅशनल डायलिसिस प्रोग्राम अंतर्गत महाडायलिसिस सुविधा, मोफत डायलिसिस जे हिमोडायलिसिस असतात, किडनी आजारांनी ग्रस्त असलेले जे रुग्ण असतात, ज्यांच्या किडनी ह्या पूर्णपणे निकामी झालेल्या असतात, त्यांच्या शरीरामध्ये जे एक्सेस फ्लुइड असतं ते साचून राहतं. ते फ्लुइड काढल्याशिवाय त्या पेशंटला रिलीफ भेटत नाही. तर त्यामध्ये काय होतं, किडनी फेल झाल्यामुळे त्या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होणे, हातापायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, अशा प्रकारची गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून येतात. जोपर्यंत त्यांच्या शरीरामधून एक्सेस फ्लुइड बाहेर काढल्या जात नाही तोपर्यंत त्यांचा हा त्रास कमी होत नाही. अत्यंत हे जे रुग्णांची जी परिस्थिती असते अत्यंत बिकट असते. हे जे असतात ह्या आपण ज्या रुग्णांचे डायलिसिस करतो हे जे रुग्ण असतात हे पूर्णपणे ESRD पेशंट्स असतात, ज्याला की आपण आता आज मॉडर्न सायन्समध्ये CKD म्हणून आपण संबोधतो. CKD म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज असतो आणि ESRD म्हणजे एंड स्टेज रिनल डिसीज. ही म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये एक एंड स्टेज याला का म्हणतात तर ह्यांचे जे ग्रेडिंग असतं त्याच्या 5 स्टेजेसमध्ये की जी 5th स्टेज असते ती असते ESRD. यांच्या किडनी ह्या 5th स्टेजला डॅमेज झालेल्या असतात, निकामी झालेल्या असतात, त्यामुळे फ्लुइड साचून राहतं. ते फ्लुइड काढण्यासाठी आपल्याला डायलिसिस ही उपचार पद्धती असते. आणि जर शेवटचे उपचार जर आपण बघायला गेलो तर पूर्णपणे किडनी ट्रान्सप्लांट करणे हा एकमेव पर्याय हा रुग्णांकडे असतो. परंतु किडनी ट्रान्सप्लांट करणे हे प्रत्येक रुग्णासाठी शक्य नसते, कारण की किडनी ट्रान्सप्लांटसाठी वेटिंग असतं, एक्सपेन्सेस असतात, भरपूर सारी खर्चिक प्रोसिजर आहे. त्याचबरोबर किडनी कॉम्पॅटिबल होणं जरुरी आहे, मॅच होणं जरुरी आहे एक सांगण्याचं झालं तर. मग त्यामुळं आपण त्या रुग्णांना डायलिसिसद्वारे जर आपण क्वालिटी डायलिसिस जर केलं तर ते रुग्ण सर्वायवल जे आहे त्यांचं जे लाईफ आहे त्यांचं ते लाईफ जे आहे त्यांचं ड्युरेशन वाढतो, लाईफ स्पॅन वाढतो. तर अतिशय हा जो उपक्रम आहे रुग्णांसाठी एकदम उपयोगी का आहे तर याच्यामध्ये काय आहे की यापूर्वी आपण जिल्हा स्तरावर जसे की आपल्या बीड जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा लातूरला अशा मोठ्या ठिकाणी आपल्याला रुग्णांना जायला लागायचं. त्यामुळे काय व्हायचं, रुग्णांचे शारीरिक, आर्थिक, मानसिक सगळ्याच नातेवाईकांची परेशानी हेळसांड होत असत. तर आज आपल्याला या महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे याच्या अंतर्गत आज HLL लाईफ केअर लिमिटेड अंतर्गत जी आमची ऑर्गनायझेशन आहे, आमची कंपनी आहे, हे आज एवढं अभूतपूर्व यांचं मॅनेजमेंट आहे की त्यांच्या माध्यमातून आज एक शासकीय रुग्णालयामध्ये मोफत डायलिसिस सुविधा जी आहे या कंपनीमार्फत एवढं क्वालिटी डायलिसिस दिल्या जाते की रुग्णांची जर आपण प्रतिक्रिया घेतलात नातेवाईकांच्या तर ते तुम्हाला सांगतील की किती सॅटिस्फॅक्टरी, किती समाधानकारक ही सुविधा आहे.
की आणि ग्रामीण रुग्णालय म्हणजे ग्रामीण भागाच्या ठिकाणी असणारं रुग्णालय, तर ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या सुविधा भेटणं ही खरंच एक कौतुकाची बाब आहे. आणि HLL चं जे मॅनेजमेंट आहे ते एकदम अभूतपूर्व मॅनेजमेंट आहे की एवढं क्वालिटी डायलिसिस ते देतात. आणि याच्यामध्ये फक्त डायलिसिस न करता आपल्याकडे जे या रुग्णांना ट्रीट करण्यासाठी जे नेफ्रोलॉजिस्ट असतात त्यांचा अगदी मोफत सल्ला आहे. नेफ्रोलॉजिस्ट सरांच्या व्हिजिट असतात आपल्याकडे. मोफत इरिथ्रोपोएटिन आणि आयनचे इंजेक्शन म्हणजे रक्तवाढीसाठी जे इंजेक्शन जरुरी असतात या पेशंटला लागत असतात आवश्यक ते सगळे इंजेक्शन अगदी मोफत दिल्या जातात. त्याचबरोबर मंथली आपण सगळ्या ब्लड टेस्ट ज्या असतात या रुग्णांच्या आपण ब्लड टेस्ट करतो. आवश्यकतेनुसार इंटरमिटंटली आपण ब्लड टेस्ट करून घेतो, तर त्या सुद्धा मोफत आहेत. आणि त्याचबरोबर मोफत जो आहार वैयक्तिक मार्गदर्शन आहे म्हणजे डाएट जो असतो, आपण ह्या पेशंटला खाण्याचे फार बंधन असतात, लिमिटेड पाण्याचे इंटेक असावा लागतो, याचं देखील मोफत मार्गदर्शन आहे. तर याच्यात सांगण्याची जमेची बाजू कुठली आहे की ही सुविधा पूर्णपणे मोफत असून अगदी मी आज वैद्यकीय अधिकारी म्हणून या ठिकाणी काम करतो. माझ्या देखरेखीखाली आणि नेफ्रोलॉजिस्ट सरांच्या सल्ल्यानुसार, त्याचबरोबर एक्सपर्ट टेक्निशियन आहेत आमच्याकडे जे एक्सपिरियन्स्ड आहेत, त्याचबरोबर स्टाफ नर्स असतील, हाऊसकीपिंग स्टाफ असून एकदम सगळे या ठिकाणी तंतोतंत आपल्या ज्या सूचना आहेत त्याचं गाईडलाईन आहेत आम्हाला HLL मार्फत, त्याचं तंतोतंत पालन करून आम्ही या रुग्णसेवेमध्ये आम्ही झोकून दिलेलं आहे स्वतःला. तर माझं या मुलाखतीच्या माध्यमातून सांगणं एवढंच आहे की आपल्या आजूबाजूला, आपल्या तालुका, आपल्या जिल्ह्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये जे काही सफर्ड पेशंट आहेत, ज्यांना हे CKD नावाचा आजार आहे, ज्यांना डायलिसिसचे उपचार हे सजेस्ट केले आहेत नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टरांनी, त्या लोकांनी सर्वांनी येऊन अगदी मोफत डायलिसिस आहे तर या सुविधेचा त्यांनी उपयोग घ्यावा. त्यांना कुठेही 1 रुपयाही खर्च करण्याची गरज नाही आहे, कुठं दूरच्या अंतरावर प्रवास करण्याची गरज नाही आहे. एकदम क्वालिटी सर्व्हिसेस आम्ही डायलिसिस या ठिकाणी देत आहोत. तर एक वेळेस इथं येऊन नक्की तुम्ही आमच्या डायलिसिस सेवेचा बघून निरीक्षण करून तुमचं जर रुग्ण असतील तर त्यांना या ठिकाणी तुम्ही उपचार करावेत असं मी आवाहन करतो. सर, हे आरो प्लांट उभा आहे, त्याची माहिती द्या थोडी. हे आपण लाईव्ह दृश्य पाहू शकता की अतिशय चांगलं डायलिसिसच्या माध्यमातून उभा आहे. सुसज्ज असं हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण पाहू शकता की हे आरो प्लांट आहे. हे शासनाचाच आरो प्लांट आहे. आपण हे पाहू शकता आरो प्लांट दिमाखात उभा आहे आणि आरो प्लांट आहे डायलिसिसच्या ह्याच्यासाठी. सर, हे जे आरो प्लांट थाटात उभा आहे त्याबद्दल काय सांगताय माहिती याची? हा आरो प्लांट जो आहे आपल्याकडे 5 मशीनसाठी हा जो आरो प्लांट आहे, तर याच्यामध्ये आपल्याकडे 5 मशीनसाठी 1000 लिटरचं स्टोरेज टँक आहे आपल्याकडे. आणि आरोबद्दल सांगायचं म्हटलं तर एकदम क्वालिटी म्हणजे आपण ज्या काही वॉटरच्या टेस्ट असतात डायलिसिससाठी जे क्वालिटी वॉटर लागतं तर त्याची आपण मंथली त्याची टेस्ट करतो की पाण्यामध्ये कुठला बॅक्टेरिया वगैरे आहे का, काही कुठलं काही इलेक्ट्रोलाईट वगैरे काही त्याच्यामध्ये चेंजेस आहे का, तर हे सगळं पूर्ण आपण मंथली चेक करतो. सगळं क्वालिटी डायलिसिस. सर, शेवटचा प्रश्न आहे. या धारूर तालुक्यामध्ये अगोदर त्या रुग्णासाठी डायलिसिस ही सुविधा उपलब्धच नव्हती आणि गरीब असतील, कष्टकरी असतील, दिनदुबळे असतील, ह्यांचे आर्थिक विवंचनेतून फार मोठे म्हणजे बेहाल होत होते. परंतु हे ग्रामीण रुग्णालय धारूर या ठिकाणी अतिशय चांगली डायलिसिसच्या रुग्णासाठी सेवा आलेली असल्यामुळे लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून आणि धारूर तालुक्यातील नागरिकांच्या माध्यमातून सर्वप्रथम आपणाला धन्यवाद देण्यात येत आहेत. कारण आपण देखील अरविंद निकटे मनुष्यनी एक नामांकित हुशार तज्ज्ञ अनुभवी आणि पाण्यासारखा निकळ चेहरा मनुष्यने आरोग्य विभागामध्ये काम करीत असताना साहेब आरोग्य विभागातील आणि विशेष डायलिसिस या विभागातील माहिती तज्ज्ञ व अनुभवी आणि अति हुशार निकटे सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि सरांनी आवर्जून आव्हान देखील केलेले आहे. या धारूर तालुक्यातील अथवा इतर बीड जिल्ह्यातील कोणतेही रुग्ण असतील डायलिसिसवाले, त्यांनी आर्थिक विवंचनेतून पर्वा न करता येथे सर्व प्रकारे मोफत सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. तरी ग्रामीण रुग्णालय किल्ले धारूर या रुग्णालयामध्ये येऊनशिनी सर्व प्रकारच्या सुविधा आम्ही देण्यासाठी तत्पर सहकार्याच्या माध्यमातून तयारच आहोत. अशी प्रक्रिया लाईव्ह देवकाला माहिती देताना आरोग्य अधिकारी इंचार्ज तथा डायलिसिसचे मुख्य प्रमुख डॉक्टर अरविंदजी निकटे साहेब लाईव्ह दिवकरला माहिती देताना बोलतात. पत्रकार बाबुराव तिरके, लाईव्ह दिवकर, बीड. आपण आहात ग्रामीण रुग्णालय किल्ले धारूर या डायलिसिस विभागामध्ये. बाळा, नाव काय तुझं? वैष्णवी बोराडे. कुणाला आणलं इथं? माझी आजी आहे इथे. बरं, डायलिसिससाठी ना? हो, योग्य प्रकारे सोयीसुविधा दिल्या जातात का? हो, खूप छान आहे. सगळा स्टाफ पण छान आहे. बरं, याच्या अगोदर कुठं दाखल तर? याच्या अगोदर मी बीडला जायचो, पण तिथे दररोज म्हणजे ने-आण असं नव्हतं जमत, म्हणून इथे जवळपास झालेलं आहे. चांगली सुविधा. बरं, गाव कोणतं आहे?
धारूरच आहे. धारूरच आहे. बरं बेटा, एक सांग, आपल्या धारूर तालुक्यामध्ये डायलिसिस रोखण्यासाठी हे विभागच नव्हता आणि उपचार होत नव्हते आणि आर्थिक विवंचनाच्या बाबतीत अनेक नागरिकांची बेहाल होत आहेत. आपण इथं आपल्या आईच आहेत ना, हो. आपल्या आईला डायलिसिस करण्यासाठी आणलेले आहे. हो. त्याबद्दल काय सांगते? म्हणजे बीडला ने होत होतं त्याबद्दल म्हणजे इथं जवळपास धारूरमध्ये झालेलं आहे तर ते चांगलंच आहे सगळ्यांसाठीच. आसपास खेड्यातले आहे त्यांना पण इथं चांगली सोयीसुविधा आहे. स्टाफ पण चांगला आहे, समजून सांगणारे आहेत, सपोर्टिव्ह आहेत आणि समजून घेतात. बरं, आईची परिस्थिती काय म्हणते? उपचार योग्य प्रकारे देतात हो ना? हो योग्य प्रकारे. तर पहा, आपण ग्रामीण रुग्णालय किल्ले धारूर या रुग्णालयामध्ये आहो. डायलिसिस विभाग नव्हता, परंतु बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर शहरामध्ये अतिउत्तम प्रकारे सर्व सुविधायुक्त तांत्रिकच्या माध्यमातून आरोग्य विभागामार्फत आणि या महाराष्ट्र आरोग्य विभागामार्फत ज्या सुविधा दिल्या जातात त्याचे पूर्व तंतोतंत पालन करून ग्रामीण रुग्णालय किल्ले धारूर येथे डायलिसिस रुग्णांच्या सेवेकरिता उपलब्ध आहे.